प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचा आणि त्यातनं आपला काहीतरी फायदा करायचा हा आमचा हेतू नसतो. पोलिसांवर लोकांचा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे. पोलीस स्टेशनला जाऊन एखादी तक्रार द्यायची म्हणजे स्वतःवरच एक केस सोडून घ्यायची. तो पॅटर्न असा आहे की खून झाल्यावर अल्पवयीन मुलगा काही दिवसानंतर पुढे येतो आणि तो कबुली देतो की तो खून मीच केलाय. त्या मुलाचा त्या खुनाशी काही संबंध नसतो. पण पोलीस स्टेशन पहिला आरोपी पकडायच्या आधी सेटलमेंट कसं करायचं, समोरच्याला कसं वाचवायचं आणि सामान्याला कसं त्रास द्यायचा हेच बघणार असेल. मुख्यमंत्री आज ह्या न्याय व्यवस्थेला जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी नेमकं ह्या ठिकाणी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस ह्यांना का पाठवलेलं आहे, काय जबाबदारी दिलेली आहे, कुठल्या कुणाची बदली करायचा अधिकार, हे पूर्ण भ्रष्ट कारभार वर्ण खालपर्यंत चाललेला आहे. कुठल्या अधिकाऱ्याला कुठे ठेवायचं त्याचा दरपत्रक ठरतं आणि तो दरपत्रक ठरल्यामुळे काय एसपी तरी करणार आहे, काय कोण करणार आहे. धाडशी एसपी असते तर करू शकतील. तर वर्णच नावं येतात. ह्यांची जी बगलबच्ची आमदार आहेत तीच सांगतात ह्याला तिथं ठेवा, त्याला तिथं ठेवा, त्याच टक्केवारी पैसे 50-50 लाख रुपये, कोट रुपयाचं आधीच घेतले जात असतील तर मग काय नाही कायदा सुव्यवस्था म्हणून तो तिथं दुकानदार म्हणून बसलेला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला एक मेन एजंट बसलेला आहे ज्याची जबाबदारी आहे कलेक्शनची. ही कलेक्शन करायचं, एसपीला एवढं द्यायचं, इन्स्पेक्टरने एवढं वाटून घ्यायचं, खालच्याने एवढं वाटून घ्यायचं, वरपर्यंत. वर कुणाला जाते अभ्यास करावा. पोलीस स्टेशन पूर्णपणे विकलं गेलेलं आहे. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न त्या ठिकाणी कंट्रोल करायचा प्रयत्न केला जात नाही. 2 प्रांत आणि 2 डीवायएसपी त्या ठिकाणी तिथे उपलब्ध होते. जर काहीच विषय नव्हता तर एवढ्या मोठ्या लोकांना पहाटे 4 वाजता कोण येते, चोरच येतात. जर खरोखर काय नाही सर कायद्याने करत असतं तर पहाटे 4 वाजता याची काय गरज आहे, दिवसा केला असता. कुठले शासकीय अधिकारी पहाटेच्या रात्रीची कामं करतात, दिवसाच कामं करतात. आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार ऑफिसला, प्रांत ऑफिसला चुकून 5च्या ऐवजी 5:30ला पोहोचलो तर बोर्ड लागला असतो बंद झालं. आम्ही चुकून सकाळी 10ला पोहोचलो तर बोर्ड लागला अजून सुरू व्हायचा आहे. आम्ही चुकून 1:30 वाजता बोललो तर काय बोर्ड असतो, जेवायला गेले. आणि तुमच्या कामाला तुम्ही 4 वाजता येता म्हणजे 100% आमचं काहीतरी चोराला आला असतं. प्रामाणिकपणे असतं आणि ते काय नसतं तर तुम्ही असल्या गोष्टी केल्या नसते. ज्या तुम्ही 4 वाजता पाठी आलाय आणि बळजबरीचा प्रयत्न केला, एवढं पोलीस ताबा घेऊन आलाय, आमचं बळकवायला आलेलं आहे. माझा शक्तीपीठला विरोध नाही. माझा विरोध आहे जमिनी बळकवायची. शेतकऱ्याची इच्छा असेल तुम्हाला जमीन द्यायची तर त्यांनी कुशाल द्यावी, आमची काय हरकत नाही. त्याला फसवू नये. त्याला नेमकं काय मोबदला देणार आहे ते आधी त्या शेतकऱ्याला बोलवून समजून सांगावं. त्याची अपेक्षा जास्त असेल तर तडजोड करून ती अपेक्षा पूर्ण करावी. मग त्याच्या शेताच्या जवळ सुद्धा जावं, त्याशिवाय तिथं जाऊ नये. हा जो प्रयत्न चाललेला आहे ह्याचा संशयास्पद प्रयत्न आहे की काहीतरी करून या फुकटात जमिनी काढायच्या. जर तुमचा अजून अध्यादेश जारी झाला नाही तर तुम्ही जाताय कशाला. बरं, आणि अध्यादेश 15/2चा जारी झालेला आहे तो गुरुवारीच मला वाटते 10 तारखेलाच तो ऑलरेडी 15/2चा आदेश झालेला आहे. त्यामुळे जर कलेक्टर सांगत असतील तर त्यांना त्याची माहिती नसावी, पण ऑर्डर झालेली आहे. आणि रस्त्याला विरोध कोणाचा नाहीये, पण त्या शेतकऱ्यांची मिटिंग घ्या. गाव जाऊन जी बाधित शेतकऱ्यांची यादी करा, त्यांना मिटिंगला बोलावा, त्यांच्या चर्चा करा, वाटाघाटी करा. देत असतं तर घ्या जमिनी. कुठल्या तरी मंत्र्यानं इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेऊन तिथून हा रस्ता काढलेला आहे आणि तो रस्ता तसा जात असताना त्यांना त्यात मोठी भरपाई मिळणार आहे. म्हणून तो सांगली जिल्ह्यात अत्यंत फर्टाईल लँड मध्ये, आमची तक्रार नाही, आम्हाला परवडत असेल, आम्हाला तुम्ही देत असाल 2-2 कोटी रुपये करता, आम्ही जमीन सोडतो. पण वस्तुस्थिती ही आहे की राष्ट्रीय नुकसान आहे. ज्या माळावर काय पिकत नाही ते सोडायचं आणि जिथं एकरी 100 टन उत्पादन निघते त्या जमिनीत रस्ता घ्यायचा, म्हणजे हे राष्ट्राच्या उत्पादनात घट आहे. एवढं त्याला जर कळत नसेल, पलूस, वाळवा, शिरोळ हे अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्पादन देणारे तालुके आहेत. शेती जमीन तिथं चांगली आहे. अशा जमिनीत नेण्यापेक्षा एक्झिस्टिंग रोड जो आहे, जो गडकरी साहेबांनी नागपूर रत्नागिरी मंजूर केला आहे, त्यालाच हा ह्या भागात जोडला असता तर हा रस्ता पण त्या दिशेनंच जातो. हा वेगळा पॅन रस्ता न्यायचा काय हेतू आहे. तुम्ही विकासाला विरोध करत नाही. शेतकरी तयारी असली तर खुशाल रस्ता करावा, पण बळजबरी करून पुढाच्या शेतकऱ्यांना जमीन घ्यायचा प्रयत्न असेल तर आम्ही विरोधात उभा. रेकॉर्ड सुद्धा हे जनतेपुढे आलं पाहिजे की नेमकं तिथल्या पीआयना
तिथल्या डीवायएसपींना कुणी कुणी फोन केले त्यांचे सुद्धा कॉल रेकॉर्ड हे पब्लिक झाले पाहिजे. तुम्ही चौकशी करूपेक्षा आम्हाला जनतेच्या पुढे दाखवा की त्या आरोपीचे कुठला कुठला मोबाईल वापरत होता, त्याच्याबरोबर गाडीत फिरणारी कोण कोण होती, त्या ठिकाणी कोण कोण आली होती. आता तेच सांगतो तुम्हाला, आता बातमी अशी कळते की नवीन कोणतरी माणूस ती जबाबदारी मर्डरची घेणार आहे आणि तोच मीच आरोपी आहे, मीच गोळी झाडली असं तो सांगणार आहे. हा सुद्धा प्रयत्न ह्या ठिकाणी चाललेला आहे. ह्यात नेमका हा जो आरोपी आहे हा लोकसभेला विधानसभेला सुद्धा राजकीय दृष्ट्या कुठल्या पक्षाचं काम करत होता हे सुद्धा जग जाहीर आहे. फोटो सुद्धा आता आलेले आहेत. मग ह्यांना आश्रय राजकीय कोण देत आहे का? आणि ह्या राजकीय आश्रय दिल्यामुळे पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इंचार्ज काही धाडस करत नाहीत का? ह्यांना कुणाकुणाचे नेमकं फोन आलेले की त्याला मोकळीक देण्यासाठी 100-150 लोक तक्रार करायला येत असताना अजूनही प्रत्येक पोलीस स्टेशनला हेच सांगले जाते, बघा तुमची मी तक्रार घेतो, तुमच्या विरोधकाची पण घेतो. नेमकं पोलीस स्टेशनचे काय पद्धत आहे, कार्यपद्धती काय असणार आहे? आणि अंडरस्टँड असतो तर माणसं वाढवणार आहे की नाही? शेवटी मुख्यमंत्री म्हणून किंवा ह्या राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना खूप प्रश्नांची उत्तरं देणे गरजेचं आहे. भेटणार आहे का तुम्ही मतात जिल्ह्याचा याला कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाले या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना बोलले का? पालकमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. तुमचे दोस्त ही प्रेस आम्ही बुजून मी आज घेतलेली आहे. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे आणि ह्याच्यावर कुणाचं लक्ष आहे का हा प्रश्न आहे. अर्थात राजकारणात काम करत असताना निष्कारण, माझा स्वभाव आहे, आमचा कुटुंबाचा स्वभाव, निष्कारण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचा आणि त्यातनं आपलं काहीतरी फायदा करायचा हा आमचा हेतू नसतो. आणि म्हणून काही गोष्टी आम्ही थोडं बोलायचं थांबतो. पण जे गेल्या काही महिन्यांपासून जे सांगली जिल्ह्यात सुरू आहे, जे रोज जे वर्षाची सुरुवात झालेल्या पहिल्या दिवसापासून आज 6 महिने होत आले आणि ह्या 6 महिन्यात जी खुनाची आकडेवारी आहे तुमच्या सगळ्यांच्या पुढे आहे. पोलिसांवर लोकांचा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे. पोलीस स्टेशनला जाऊन एखादी तक्रार द्यायची म्हणजे स्वतःवरच एक केस ओढून घ्यायची अशी परिस्थिती निर्माण झाली. कालचीच घटना, पोलीस स्टेशनला, संजयनगर पोलीस स्टेशनला एक कार्यकर्ते गेले होते, त्यांच्या घरात घुसून काही नशेतली पोरं धमकी देऊन पैसे मागून खंडणी मागून गेली. त्याच्या विरोधात पूर्ण गल्ली एकत्र येऊन पोलीस स्टेशनला 100 लोक गेल्यावर त्यांना सांगण्यात आलं की तुमची तक्रार घेतली तर मला त्यांचीही तक्रार घ्यायला लागेल. त्याचा अर्थ तुम्ही तक्रार देऊ नका, आपापल्या घरात जा. त्या व्यक्तीचा जर पुन्हा पैसे नाही दिले म्हणून जर खून झाला असता तर जबाबदार कोण? ह्या सांगलीतल्या काही इलाक्यात जे खून होतात त्या खून झाल्यावर एक पॅटर्न आलेला आहे. तो पॅटर्न असा आहे की खून झाल्यावर अल्पवयीन मुलगा काही दिवसानंतर पुढे येतो आणि तो कबुली देतो की तो खून मीच केलाय. त्या मुलाचा त्या खुनाशी काही संबंध नसतो. मात्र ह्या अशा तरुण मुलांना सुधारगृहात पाठवून वर्षभरात सोडवून घेऊन अशी खुनाची आरोप स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी एक टोळी ह्या पोलिसात काम करते आणि त्यात पैशाचं दर ठरतो. खून झाल्यावर त्या खुनातून सुटायचं कसं यासाठी सुद्धा दरपत्र आज या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सगळीकडे आलं आहे. SP आता नवीन आलेले आहेत, त्यांनी काय ह्या ठिकाणी करण्यासाठी आलेले ते अजून कळलेलं. ही जतची घटना सगळी घडत होती. जतला हा जो निलेश गर्दे नावाचा वॉन्टेड क्रिमिनल आहे किंवा जामीनवर सुटलेला क्रिमिनल आहे, तो तडीपार आहे, त्याला सांगलीत येता येत नाही. मात्र तो सांगलीत येतो, धमक्या देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या खुनात त्याचं नाव आहे. ज्या व्यक्तीवर आधीच पाटोळेच्या खुनाचा आरोप आहे, सगळे साक्षी पुरावे त्याच्या विरोधात आहे, तो व्यक्ती मुळात जामिनावर सुटतोच कसा यासाठी पोलिसांनी त्याच्या जामिनाचे ऍप्लिकेशन नेमकं काय म्हणणं मांडलं होतं हे सुद्धा आज पोलिसांनी समोर देणं गरजेचं आहे. आणि हा सुटलेला व्यक्ती पुन्हा खंडणीसाठी व्यवसाय चाललेला आहे, हमालीचा व्यवसाय असेल, चांगला व्यवसाय चाललाय म्हणून त्या ठिकाणी तरी पैसे मागितले, पैसे दिले नाही
आणि त्याच्यावर तक्रार केली. मग तक्रारी करायला का आला म्हणून मार्केट कमिटीचे माजी संचालक त्यांना दम दिला गेला. त्यांच्या घरी जाऊन त्यांचा नातू जो आत्ता मारुती बनगर जो मार्केट कमिटीचा संचालक आहे त्याच्या मुलाला 13-14 वर्षात मुलाला गोळी घालण्यात आली आणि ही घालण्यात आल्यावर तो आजही आरोपी यांना सापडलेला नाही. तो तिथून इथं येऊस्तोपर्यंत 4 गाड्या बदलल्याचं आरोप लोक करतात. ते 4 गाड्या कुणाच्या होत्या, कुठे होत्या, तो मोबाईलवर बोलत बोलत आला, घर हुडकत आला, त्याला ह्या घराचा पत्ता कोणी दिला, ह्या चौकशा पोलिसांनी कशा करायच्या आम्ही सांगायची गरज नाही. त्यात त्यांचं ते काम आहे, त्यांनी करायला पाहिजे. एवढे दिवसात हा व्यक्ती जर मोकळा फिरतोय याचा अर्थ हेच आहे की आता ह्याला सुद्धा सोडवण्यासाठी कुठला तरी अल्पवयीन मुलगा जो हे आरोप स्वतःवर घेणार आहे ह्याची कदाचित तलाश चालू असेल आणि त्यात ती मांडवली टक्केवारी, पैसे, दर हा ठरत असेल असा संशय होतो. की अनेक घटना परवा दिवशीची कवठेपिरांना एका महिलेला गाडी उडवून गेली, त्या महिलेचा मृत्यू झाला, तिचा नवरा पॅरालिसिसने ग्रस्त आहे, मुलं नोकरीला नाही. पहाटे 6 वाजता ही घटना घडली. पोलीस स्टेशनला ताबडतोब कळवण्यात आलं. जो आरोपी आहे, संशयित आहे, तो व्यक्ती शासकीय सेवेत कामाला आहे. तक्रार ही आहे की कदाचित पेक्षा नक्कीच तो दारूचा नशेत होता आणि त्यामुळे त्यांनी ही घटना घडली. त्या बाईला उडवलं, पुढे लहान मुलीला उडवलं, तो पुढे गेला. पोलिसांकडे तक्रार करून घरच्या लोकांनी ती गाडी कुठं आहे, तो व्यक्ती कुठं आहे, त्या घरापर्यंत 2 तासात ते पोहोचले. मात्र पोलिसांनी ह्या व्यक्तीला 36 तास ओलांडोस तोपर्यंत अटक केली नाही. 36 तासाने तोच त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आपोआप हजर झाला. 36 तास का थांबला? नशेत होता हे रेकॉर्डला येईल, टेस्ट होईल म्हणून का? पण 36 तासाने आला तरी त्या व्यक्तीची ब्लड टेस्ट घेण्यात आली नाही. 36 तासाने काय झालं? काहीतरी अंश मिळाले असते, तपास घेण्यात आलेला नाही. संशय विषय काय? म्हातारे मुलाचं दुःख नाही, ऍक्सिडेंट होतो, घडतो, कोणाकडनं पण घडतो. पण पोलीस स्टेशन पहिला आरोपी पकडायच्या आधी सेटलमेंट कसं करायचं, समोरच्याला कसं वाचवायचं आणि सामान्याला कसं त्रास द्यायचा हेच बघणार असेल. मी फक्त 2 दिवसाची उदाहरणं दिली, पण हे राजरोज चाललेला आहे. पूर्णपणे विश्वास पोलिसांवरनं लोकांचा उठलेला आहे. ही सगळी इथं घटना घडत असताना SP साहेबांच्या अंडर असलेले 2 DYSP सुव्यवस्था कायदा सांभाळायच्या ऐवजी हे नागेवाडी आणि भाकोचीवाडी म्हणजे भाग्यनगर ह्या ठिकाणी तैनात होते. त्यांची जबाबदारी होती की जे बिचारे शेतकरी आहेत, ज्यांच्या हक्काच्या मालकीच्या जमिनी त्यांना अजून शासनाच्या शक्तीपीठाला द्यायचे का नाहीत ह्याचा अजून निर्णय घेतलेला नाही, त्या ठिकाणी ह्या पोलिसांची यंत्रणा वापरून त्या शेतकऱ्यांना बळजबरीनं थांबवून त्यांची मोजणी घेऊन त्यांची जमीन बळकवण्यासाठी हा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यासाठी 2 DYSP आणि त्यांच्या बरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा हा शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्यासाठी त्या ठिकाणी पाठवली. नेमकं मुख्यमंत्री आज ह्या न्याय व्यवस्थेला जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी नेमकं ह्या ठिकाणी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस ह्यांना का पाठवलेलं आहे, काय जबाबदारी दिलेली आहे? येणाऱ्या निवडणुकीत मदत व्हावी म्हणून, शक्तीपीठाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या स्वस्त भावात घ्यायच्या म्हणून, का खरंच ह्या ठिकाणी होणाऱ्या खून, दरोडे, खंडण्या ह्या थांबाव्यात म्हणून? हे सुद्धा उत्तर आज स्वतः मुख्यमंत्र्यांना द्यावं लागणार आहे. पालकमंत्र्यांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, ह्यात काही शंका नाही. पण पालकमंत्र्यांना सांगली जिल्ह्याच्या काहीतरी विकास होण्यापेक्षा भाजपचा विकास कसा होईल ह्यात खूप वेळ द्यायचं वाटतं. माझा प्रायमरी प्रयत्न असतो, मी प्रत्येक वेळेस सांगतो मी राजकारण आणणार नाही, मी तुमच्या बैठकीला येतो, इतर आमदार नाही, भाजपचे नाही आले तरी मी त्या बैठकीला जातो, सांगलीसाठी एकत्र काहीतरी काम करायला मी राजकारणामध्ये सांगतो. तरी गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री बैठक लावत असताना मुद्दाम लोकप्रतिनिधी जिल्ह्याचा निवडून आलेला खासदार असून सुद्धा त्या बैठकींना आम्हाला बोलवत नाही. मध्ये महापालिकेची आढाव्याची बैठक योगायोगाने दुसऱ्या मिटिंगला गेल्यावर त्या ठिकाणी मी हजर झालो. दोन्ही आमदारांना निमंत्रण होतं.
महापौरांना निमंत्रण होतं, उपमहापौरांना निमंत्रण होतं, भाजपच्या गट नेत्यांना निमंत्रण होतं, भाजपचे स्टँडिंगच्या सदस्यांना समिती चेअरमनला निमंत्रण होतं, मात्र खासदार निमंत्रण नव्हतं. आणि त्या ठिकाणी बसून पुढचा विकास कसा करायचा ह्या पद्धतीने चर्चा केली. चांगली गोष्ट आहे, पालकमंत्री वेळ देतात. पण वेळ देत असताना सगळ्यांच्या कडनं मतं घ्यायचं सुद्धा काम ते त्या ठिकाणी त्यांनी करायला पाहिजे होतं, ते करत नाहीत. आणि म्हणून पालकमंत्र्यांना सुद्धा निश्चित ही जबाबदारी आहे जिल्ह्यात काय चाललंय पाण्याची. त्याचबरोबरीनं ह्या सांगली जिल्ह्यात आणि काही प्रश्न महत्वाचे ऐकल्यावर आज येण्यासारखे आहेत. आज पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. पालकमंत्री म्हणून मधल्या काळात पाणी सातारा जिल्ह्यात जास्त जात होतं, सांगली जिल्ह्यात येत नव्हतं. ह्यासाठी भांडण्याची गरज होती. साताऱ्यात पाणी ते जास्त सोडत होते आणि त्यामुळे आपल्याला पाणी कमी पडत होतं. आज सुद्धा पुन्हा जे शेतकरी आज त्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यांना उपसाबंदीची कारवाई मध्ये केली गेली. आता पुन्हा तशी नोटीस काढण्यात आली असं कळते. अजूनही जत तालुक्यापर्यंत पाणी पोहोचत नाही, कारण ह्या ठिकाणी त्या पाण्याची जी उचल ज्या रेटने व्हायला पाहिजे, जी फ्लो पाहिजे, जो तिथून पाणी उचल त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी फ्लो पाहिजे, तो फ्लो सुद्धा तो 300च्या वर जो ठेवायचा आहे, 350 पर्यंत ठेवायचा आहे, तोही मेंटेन करण्यात त्यांना यश आलेलं नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे की कदाचित 2 दिवसात कोयनेत सुटणारं पाणी सुद्धा हे त्या ठिकाणी थांबवलं. आता एल आपण रोज ऐकतो, ठीक आहे, पण ही तुम्हाला कल्पना नव्हती का? वेदर डिपार्टमेंट तुमच्या अंडर येत नाही का? पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना ह्याच्यावर लक्षच नसेल तर त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी केलेली आहे, कष्टातलं कर्ज काढून ह्या ठिकाणी तुमची अर्थव्यवस्था चांगली नसल्यामुळे, तुमची बँकिंग व्यवस्था तुम्ही चांगली सांभाळत नसल्यामुळे नेमकं पीक कर्ज दिली जातात का ह्याच्या आढावा बैठकीला तरी पालकमंत्र्यांनी किती वेळ दिला? शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, सावकाराकडनं कर्ज येऊन पेरण्या करतो, त्या पेरलेलं बी आज त्या ठिकाणी उगवत नाही कारण पाणी मिळत नाही. ह्याबद्दल अभ्यास केला आणि ह्या परिस्थितीत आज पाण्याची परिस्थिती काय? ज्या ठिकाणी पाणी आहे तिथं MSCBचं 3 फेज कनेक्शनला 3 फेजची पॉवर येत नाही. पूर्ण जत तालुक्याचा जो पूर्वभाग बघितला, MSCBचे कुठेच त्या ठिकाणी कनेक्शन चालत नाहीये. घरात वीज सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच गावांना मिळत नाहीये. MSCB बद्दल सुद्धा तक्रार हेच आहे की आधी 8 तास शेतीला वीज मिळायची, हे बदलला 8 तासाचं 6 तास केलं. 6 तासात सुद्धा आता 6 तास वीज मिळत नाही. 1.5 तास वीज चालली की लाईट जाते, पुन्हा 4 तास येत नाही, शेवटचे राहिले 1 तासात देता. वाढवून द्या, तुमची 6 तास ठरली होती तरी वाढवून दिली जात नाही. लय झालं ते अर्धा तासच त्या ठिकाणी ती वीज दिली जाते. ही परिस्थिती या ठिकाणी या जिल्ह्याची असताना लक्ष नेमकं कुणाचं आहे? कुणी आढावा घेतला? कुणी त्या ठिकाणी निर्णय घेतले? कुठेही लक्ष. रस्त्याची सुद्धा अवस्था दुर्दैव आहे की ह्या ठिकाणी मला सुद्धा प्रत्येक रस्त्याची अडचणीसाठी लोक फोन करतात. मी त्या ठिकाणी बैठक घेऊन रस्त्याची अपूर्ण कामं, शेतकऱ्यांची अडचणी हे सोडण्याची मी बैठका घेतो. किती बैठका सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या? आज त्या कुमट्यापासून कॉलेज कोपऱ्यापर्यंत होणारा रस्ता कॉन्ट्रॅक्टर लोकांकडनं मोठ्या मोठ्या टक्केवारी आधीच घेतल्या तर कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करेल का? पॅच मध्ये तो काम करायला लागले कॉन्ट्रॅक्टरांचं आता काम बंद आहे. तिथल्या कामगार विचारलं तर कामगार म्हणतात मला पगार मिळाला नाही. पण कॉन्ट्रॅक्टरच्या कामगारांना पगार मिळत नाही आणि चांगल्या रस्त्यांची अपेक्षा त्यांच्याकडनं करणं, हा रस्ता होत नाहीये. हा रस्ता प्रमुख मार्ग आहे. कित्येक हजारो लोक त्या रस्त्यावरनं रोज ये जा करतात. ह्याचं काम रखडलं आहे. अर्थात हे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन रस्ता असल्यामुळे खासदार म्हणून मी नेमकं काय मिटिंग घ्यायची? पण ह्या ठिकाणी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री असतील, आमदार असतील, 2 आमदारांच्या मतदारसंघात हा रस्ता जातो. त्यांनी ह्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन, तिथल्या अधिकाऱ्याला घेऊन किती मिटिंगा घेतल्या? किती आपदा लोकांची तुमच्या ह्या सोयीप्रमाणे? शेवटी कॉन्ट्रॅक्टरला काय बोलता येत नाही जर त्याकडे टक्केवारी घेतली असेल, संशय तोच आहे. त्यामुळे अशा रस्त्यांची अवस्था सुद्धा, त्या सुधारण्याचे प्रयत्न सुद्धा झालेले नाही. रस्ता करायचा होता तर एका जो संपवायचा पाहिजे होता. आधीच त्या रस्त्यावर त्या रेल्वेच्या पुलाच्या कामात दिरंगाई झाल्यामुळे लोकांना त्रास झाला. आता दुसरा जो त्या ठिकाणी पॅरलल रस्ता आहे जुना बुधगाव रोडचा, तिथं सुद्धा आता रेल्वेचं पुलाचं काम करण्यासाठी 3 महिना तो रेल्वे गेट बंद करायचा निर्णय कलेक्टरांनी परवा घेतल्याचं समजते. तेही नवीन बंद करणार. जुना हा जो मेन रस्ता आहे माधवनगर रोड आपण ज्याला म्हणतो, त्याची आता अशी अवस्था की अर्धा रस्ता झालाय नाही झालाय.
अशा परिस्थितीत नेमकं जिल्ह्यात चालले काय, ह्याचा कोण नेमका निर्णय घेणार आहे, याच्यावर काय उपाययोजना करणार आहे, हे शासनाच्या वतीनं आज पालकमंत्री तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी तुम्हाला विचारतो. निवडून आलेला लोकपती मधूनच नाही, पण सामान्य ह्या ठिकाणी शहरात ह्या ग्रामीण भागात काम करणारा कार्यकर्ता म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून मी प्रश्न विचारतो की ह्याच्याबद्दल काय उपाययोजना करणार. त्याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचा विषय होता की आपल्या तरुणांसाठी, आता तरुणांचा जो नीटचा प्रश्न आहे तो सुद्धा खूपच महत्वाचा प्रश्न शासनाच्या दृष्टीनं आज केंद्रात आम्ही सुद्धा आवाज उठवला. कित्येक मागण्या केल्या की किमान त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एक दिलासा म्हणून, हे शासन खरोखर संवेदनशील आहे या मुद्द्यात. म्हणून ही परंपरा राहिलेली आहे भारताची की कुठलाही दोष नसताना लाल बहादूर शास्त्रींनी रेल दुर्घटना झाली म्हणून ताबडतोब राजीनामा दिला होता. तुम्ही मंत्री झाल्यापासून एक परीक्षा तुम्हाला लीक झाल्याशिवाय घेता आली नाही, आणि राजीनामा द्यायचं तर लांब, तुम्ही अजून दुसऱ्यावरच आरोप सोडत आता भाष्य करायला लागलाय. कसं होणार जर आता परीक्षा घेण्यासाठी सुद्धा आर्मी आणि मिलिटरीची तुम्हाला व्यवस्था लावायला लागत असेल, तर नेमकं तुमची ही शासकीय यंत्रणा किती कुचकामी आहे ह्याच तुम्ही स्वतःच जनतेपुढे उदाहरण स्पष्ट करता. ह्या तरुणांचं पुढचं भविष्याचं काय, जो पूर्ण वेळ परीक्षेसाठी अभ्यास करून परीक्षा देतो, योगायोगाने त्याला चांगले त्या ठिकाणी प्रश्न लागतात, उत्तर चांगले देतो, त्या मुलाला आज परीक्षाच पुन्हा रद्द करून नवीन घ्यायला होता, त्या मुलाच्या आयुष्यात काय होत असेल. आणि जी परीक्षा तुम्ही पूर्वी घेतल्या अभ्यास करून सगळं करून, फक्त कोणतरी कोचिंग क्लासेस मध्ये पैसे कमी जास्त करून दुसरीच मुलं पास होतात. एका कुटुंबातली 6 मुलं ती परीक्षा पास होतात, आणि त्यांना त्या परीक्षेला परत बस म्हटलं तर त्याला पासिंगचे मार्क्स सुद्धा पडणार नाही. ती मेरिट मध्ये 99% म्हणजे देशातल्या टॉप 1% हुशार मुलांच्या त्यांची मार्क लागायला लागली. कुणाचं लक्ष आहे, कुणाला काय फिकीर आहे का. आज डिझेलची अवस्था, पेट्रोलची अवस्था, मी बैठक घेतली डिझेलसाठी, काय परिस्थिती, तर सांगण्यात आलं डिझेलची टंचाई नाही. हे हास्यास्पद आहे की आपण सांगतो, आम्हालाही सांगायला लागते आज शासनाचा एक प्रतिनिधी, लोकांचं प्रतिनिधी म्हणून की डिझेलची टंचाई नाही आहे, मात्र लोकांना रांगा लागतात, गॅस मिळत नाही, डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, वाढते दराबद्दल काही तुम्हाला बोलायचं नाही. एवढे वर्ष 10 लाख कोटी जास्त पैसे कमवले फक्त अतिरिक्त कर लावून. काँग्रेसची सत्ता असताना काय चांगलं होतं वाईट होते बोलायला नको, पण काँग्रेस सत्ता असताना $140 क्रूड ऑइलचा दर होता आणि $100 डिझेल होतं. तो 40च्या आत झाला, $35-36 पर्यंत खाली आला, तरी $100-90 आत डिझेल पेट्रोल आलं नाही. त्यावेळी किती कमाई केली. आणि आज दर 2-3 महिने समजा युद्धामुळे वाढला असेल, 2-3 महिने वाढला तर लगेच दर वाढवायला लागतात, लगेच टंचाई निर्माण करायला लागते. हॉटेल बंद, लोक ह्या ठिकाणी मजुरीसाठी येतात, कामगार म्हणून येतात, विस्थापित लोक असतात. ह्या लोकांच्या अन्नाचं काय, खाण्याचं काय. जे लोक ह्या ठिकाणी नोकरी करतात, ज्यांच्या घरात दोन्ही नवरा बायको नोकरी करतात, हॉटेलात दररोज डबा मागवा लागतो, त्या हॉटेलात गॅस मिळत नाहीये. ही सगळी परिस्थिती निर्माण असताना कोण संवेदनशीलपणे ह्या ठिकाणी या लोकांना करतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित वाईट वाटते, मी प्रशासनाशी बोलतो, त्यांच्या बैठक घ्यायचा प्रयत्न करतो, पण काही सांगून फरक पडत नाही, कारण हे शासन अतिशय निर्लज्ज आहे. कुणी काही बोलू दे, आमच्या पद्धतीनेच आम्ही काम करणार, अशी ह्या लोकांची वागणूक आहे, ही दुर्दैवी आहे. आणि म्हणून आज माझी करकरीची विनंती की शासनाने ह्याच्यात लक्ष घालावं, पालकमंत्र्यांना लक्ष घालावं. निवडणुकीला ते चांगले चांगले शब्द देतात. निवडणुकीपूर्वी जुन्या आयुक्तांनी घरपट्टी वाढीचे काही नोटीस दिले होते, त्यावेळी पालकमंत्र्यांनी मोठेपणाने सांगितलं नाही रद्द करा, हे काय करू नका. पुन्हा निवडणुकीत सांगितलं की भाजपला निवडून द्या, भाजप निवडून द्या, आम्ही चांगलं सत्ता करू, चांगलं शासन चालू. आणि निवडून आल्या पहिला घरपट्टी वाढीची नोटीस सगळ्या लोकांना दिलेली आहे. हे बघा, नियम बदलायचा असेल, नवीन प्रणाली आणायची असेल, आमचा विरोध नाही. मात्र खोटं बोललं गेलं, आणि दुर्दैव आहे की आयुक्त सुद्धा खोटं बोलल्या. आयुक्तांनी प्रेस घेतली आणि सांगितलं की सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मी नवीन प्रणाली आणलेली आहे. मी पहिला प्रश्न त्यांना तेच म्हटला, लोकप्रतिनिधी म्हणजे कोण.
खासदार लोकप्रतिनिधी नाहीत का? तर मला ते म्हटलं की नाही नाही, सगळ्यांशी तुम्ही एकटाच राहिला होता, मी सगळ्यांशी बोलले. आता दुर्दैव आहे की फक्त विरोधातला जो लोकप्रतिनिधी निवडून येतो तो लोकप्रतिनिधी नाही, फक्त भाजपमधून निवडून येतात तेच लोकप्रतिनिधी समजून त्यांनी चर्चा केली असेल. मी स्वतः त्यांची भेट घेतली, त्यांच्याकडे प्रणाली समजून घेतली. तुम्हाला भांडवली मूल्यावर जर प्रणाली लावायची असेल तर विरोध असायचं कारण नाही, पण त्याचा दर किती असावा आणि तो दर आकारत असताना तो विद्यमान आज कराचा दर आहे, त्याच्यात होणारी वाढ त्या माणसाला कशी सोसेल, त्याच्या मोबदल्यात काय सुविधा नेमकी महापालिका त्याला देते हेही सांगण्याची गरज आहे. मी खासदार झाल्यापासून मागणी करतोय की रोड रजिस्टर उपलब्ध पाहिजे. या ठिकाणी पद्धत आहे महापालिकेत, ह्या व्यक्तीच्या घरापासून त्या व्यक्तीचं घर असा रस्ता मंजूर झाल्यावर थोडक्यात पाटलांच्या रस्त्यापासून कदमांच्या घरापर्यंतचा रस्ता मंजूर करायचा आणि मग पुढच्या वर्षी कदमांच्या घरापासून पाटलांच्या घरापर्यंत रस्ता मंजूर करायचा आणि एकाच रस्त्यावर दोन निधी टाकायचा. रोड रजिस्टर झाला तर प्रत्येक रस्त्याला ह्या घरापासून त्या घर असं नाव न पडता नंबर पडेल आणि त्यामुळे अशा होणाऱ्या भानगडी थांबतील. त्याचं सुद्धा आतापर्यंत इम्प्लिमेंटेशन केलं नाही, कारण महापालिकेत जो कर गोळा होतो त्याच्यावर काही कंट्रोल नाही. महापालिकेतून जे MSCB ची लाईटची बिलं भरली जात होते त्याचं ऑडिट होतं, त्या ऑडिट मध्ये सापडलेलं आहे की महापालिकेचे महिन्याला बिल भरते त्या पैशातून काही खासगी उद्योगांची बिलं भागवली गेली आणि त्या उद्योगांकडनं रोखीने पैसे घेतले गेले. हे ऑडिट मध्ये सापडलेलं आहे. ही परिस्थिती या महापालिकेची. तुम्ही असे पैसे खाणार आणि तुमच्या खाणाऱ्या पैशासाठी जनतेवर लादणार, हे दुर्दैव आहे. 700 कोटीचा प्रकल्प पूर्णपणे बोगस प्रकल्प आहे. चांगला प्रकल्प का आहे का? हो, शामराव नगर होणारा पाणी कदाचित लवकर नदीकडे जाईल, पण तो मंजुरी आहे MRDP मधनं पूर नियंत्रणासाठी. पूर नियंत्रणाचा ह्या 700 कोटीचा निधीचा काडी मात्र संबंध नाही. कुणीही आज उठून मला सांगावं की त्याच्यामुळे पूर थांबू शकतो. जिथं नदी जोडली जाते तिथं तुम्ही 25 फुटावर जोडणार असाल, नदी 50 फुटापर्यंत वाहते, ते 50 फुटापर्यंत पाणी नदीतनं बाहेर येऊ नये ह्यासाठी काही उपाययोजना केलेली नाही. बर, मी आल्यापासून मी प्रयत्न केलेला आहे की कॉन्ट्रॅक्टरांच्या स्पर्धा व्हावी. ह्या ठिकाणी गटरीचे कॉन्ट्रॅक्ट 30-35% बिलोनी झाले. मग हा 700 कोटीचा प्रकल्प म्हणजे त्याच महापालिकेत स्पर्धा झाली तर 30-35% गटरीची कामं झाली. याच महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 700 कोटीचा प्रकल्प होत असताना हा 700 कोटीचा प्रकल्प किती खाली बिलो मध्ये गेला. मग जर बिलो मध्ये गेला नाही तर त्यात नेमकं कोण टक्केवारी खायला लागले आणि ही टक्केवारी ही बुरदण कुणावर टाकणार? शेवटी घरपट्टीच्या माध्यमातून आमच्याकडनंच वसूल करणार. हा जो डाव आहे हा हाणून पाडला पाहिजे. पालकमंत्र्यांबद्दल अजूनही मी आदराने बोलतो. तुम्ही विनंती आहे, तुम्ही बैठक घ्या. हे जे होणारे भ्रष्टाचार आहे त्याच्यावर कंट्रोल करा. भाजप पक्ष किती वाढतो काय करतो ह्याच्यापेक्षा, त्या प्रचारापेक्षा सांगली शहर सांगली जिल्हा कसा वाढेल ह्याकडे तुम्ही लक्ष द्या, नाही तर दुर्दैवी परिस्थिती निर्माण होईल. शेवटी आपण सगळे कुठल्याही पक्षातून निवडून आलो असलो तरी जनतेने आपल्याला त्याची कामं करायला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्यामुळे त्याला सगळ्यांना विनंती करतो की हे काम करावं. महापालिकेला सुद्धा कालच माझ्याकडे धुळगावची लोक आली आणि त्यांचं म्हणणं आहे की गेले 5-6 महिने धुळगाव योजना जी आहे शेरीनाळाची ती बंद आहे. रोज सकाळी आमच्या संबंधित लोक नदी मध्ये पोहायला जातात. त्यांनी मला व्हिडिओ पाठवलेले आहेत की रोज अखंड शेरीनाळ्याचं पाणी हे सांगलीच्या कृष्णा नदीत दिवसभर सोडलं जातं. तेच पाणी तर सोडलं जातं आणि पुढे तिथंच पुढे गेल्या आपला पंपिंग स्टेशन आहे जिथून परत आपण पिण्याचं पाणी आपल्या खर्चाचं पाणीच आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळून आपल्यालाच परत दिलं जाते. यंत्रणा असताना मी आयुक्तांना सांगितल्यावर आयुक्त मॅडम म्हटलंय की आमची योजना चालूच आहे. चालू असली तर रोज किती युनिट मीटर त्या पंपाचं चढलं ह्याचा पुरावा द्यावा, म्हणजे आम्हालाही कळेल की खरोखर पंप चालू होते तुमचे शेरीनाळ्याचे का बंद होते. म्हणजे ही जी अवस्था महापालिकेची आहे कुणाचंही लक्ष नाही. पैसे हे वाचवायचे आणि कॉन्ट्रॅक्टरांचे बोगस रस्त्याचे बिल काढण्यासाठी वापरायचे, हा जर षडयंत्र असेल तर ही जनतेने सुद्धा आता जागा व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही एकंदरीत परिस्थिती पाहता वाईट वाटते. म्हणून आज मी प्रेस घेतलेली आहे आणि सगळी मांडली.